केंद्र प्रमुख भरती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। आजच्या या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण आपल्या केंद्र प्रमुख भरती परीक्षेच्या अनुषंगाने आपला पेपर 2 शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम आणि शैक्षणिक नवविचार प्रवाह या पेपर 2 मधील उपघटक क्रमांक 4 अध्ययन अध्यापन पद्धती, अभ्यासक्रम, मूल्यमापन यातील अतिशय महत्त्वाची योजना या ठिकाणी पाहणार आहोत। आपल्या शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा जी IBPS मार्फत 2 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आली होती, त्या परीक्षेमध्ये या एकाच योजनेवर 2 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले होते। त्यामुळे ही जी काही योजना आहे समग्र शिक्षा अभियान ही आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना असून ही योजना आता चर्चेत सुद्धा आहे, कारण की नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने जे काही त्रिभाषा सूत्र आहे त्या त्रिभाषा सूत्रावरून पश्चिम बंगाल, तामिळनाडू ही जी काही राज्य आहेत त्यांचे आणि केंद्र शासनाचे मतभेद झाल्यामुळे समग्र शिक्षा अभियानाचा जो काही निधी आहे त्या निधीमध्ये मतभेद झाले आणि त्यामुळे ही जी काही समग्र शिक्षा अभियान योजना आहे ही योजना सध्या चर्चेत असल्या कारणाने आपण ही योजना या ठिकाणी पाहणार आहोत। तर समग्र शिक्षा अभियान ही जी काही योजना आहे ही योजना 24 मे 2018 या दिवशी सुरू करण्यात आली। त्यावेळेस जे काही आपले मानव संसाधन विकास मंत्री श्री माननीय प्रकाश जावडेकर साहेब हे होते, यांच्या हस्ते 24 मे 2018 या दिवशी समग्र शिक्षा अभियान या मोहिमेची सुरुवात करण्यात आली। आपण पाहिलं असेल की NEP 2020 नुसार आपला आता मानव संसाधन विकास मंत्री किंवा मंत्रालय जे आहे त्याऐवजी शिक्षण मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं आहे। तर ही जी काही योजना आहे 2018-19 हा जो काही अर्थसंकल्प होता, या अर्थसंकल्पात शालेय शिक्षणाचा जो काही विकास आहे तो विकास गटागटाने न करता एक सकल स्वरूपात हॉलिस्टिक म्हणजे एकात्मिक पद्धतीने केला जावा अशी एक घोषणा करण्यात आली आणि या घोषणेला अनुसरून समग्र शिक्षा अभियान हे सुरू करण्यात आलं होतं। मग ही जी काही समग्र शिक्षा योजना आहे ही समग्र शिक्षा अभियान योजना जे काही शाश्वत विकास ध्येय आहेत त्यामधील SDG क्रमांक 4 प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण 2030 पर्यंत त्याची 100% पातळी गाठणं हे जे काही SDG आहे या SDG 4 च्या अनुषंगाने या ठिकाणी ही समग्र शिक्षा अभियान ही योजना कार्यरत करण्यात आली। SDG जे आहेत त्याची सविस्तर माहिती आपण आपले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा जो काही PDF आहे, व्हिडिओ आहे त्यामध्ये पाहिलेली आहे। शाश्वत विकास ध्येय समावेशक व न्याय दर्जेदार असे शिक्षण देऊन सर्वांना आयुष्यभर काही ना काही शिकता येईल अशी संधी निर्माण करणं हे SDG क्रमांक 4 चं काय आहे ध्येय आहे जे आपल्याला 2030 पर्यंत गाठायचं आहे। मग ही जी काही योजना आहे या योजनेचे आपण थोडक्यात उद्दिष्ट पाहूया। गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देणं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक निष्पादनात म्हणजे जे काही अध्ययन निष्पत्ती आहेत त्या अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ करणं, शालेय शिक्षणातील सामाजिक व लैंगिक तफावत दूर करणं, जी काही दरी निर्माण झालेली आहे ती दरी भरून काढणं, त्यानंतर शालेय शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यात समावेशक व न्याय्य शिक्षण देणं, शालेय शिक्षण देताना किमान मानकाचा अवलंब करणं, शिक्षणाच्या व्यावसायीकरणास प्रोत्साहन देणं, आरटी कायदा 2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जी काही राज्य सरकार आहेत त्या राज्य सरकारांना सहाय्य करणं, राज्य अभ्यासक्रम मंडळ असतील, राज्यात कार्यरत शैक्षणिक संस्था असतील, त्याचबरोबर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था असतील यांच्या सुधारणा घडवून आणणं आणि त्यांचे सक्षमीकरण करणं।
तर ही जी काही समग्र शिक्षा अभियान योजना आहे, ही योजना 3 योजनांचं एकत्रीकरण करून ही योजना सुरू करण्यात आली आणि हा प्रश्न आपल्या विस्तार अधिकारी परीक्षेला विचारण्यात आला होता. तर ज्या काही 3 योजना होत्या पहा, सर्व शिक्षा अभियान ही आपली प्राथमिक 1ली ते 8वी साठी कार्यरत असलेली, त्यानंतर माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक शिक्षण, ह्या 3 जे काही योजना होत्या त्या 3 योजनांचं एकत्रीकरण करून समग्र शिक्षा अभियान ही योजना 2018 मध्ये 24 मे 2018 ला सुरू करण्यात आली. मग या 3 योजनांचं एकत्रीकरण केल्यामुळं समग्र शिक्षा अभियानात जर आपण पाहिलं तर या अभियानाचा आवाका म्हणजे ही योजना आता शालेय पूर्व शिक्षणापासून ते 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी समग्र शिक्षा अभियान योजना सुरू आहे. हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. शालेय पूर्व शिक्षण ते 12वी पर्यंत ही समग्र शिक्षा योजना राबवली जाते. हा जो काही वयोगट आहे समग्र शिक्षा अभियान योजनेचा तो 3 वर्ष ते 18 वर्ष हा या योजनेचा वयोगट आहे. अर्थसहाय्य, आता ही जी काही केंद्रीय योजना असल्यामुळं केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा वाटा 60-40 या प्रमाणात आहे. म्हणजे केंद्राचा हिस्सा 60% आणि राज्यांचा हिस्सा 40%. परंतु जी काही ईशान्येकडील राज्य आहेत, 7 सिस्टर्स म्हणून ओळखली जातात, त्यानंतर जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल आणि उत्तराखंड असेल, या राज्यांसाठी केंद्रशासित प्रदेशासाठी 90-10 या स्वरूपात या योजनेचा हिस्सा आहे. या योजनेची अपेक्षित फलनिष्पत्ती म्हणजे या योजनेतून काय होणं अपेक्षित आहे, तर शिक्षणाची जी काही वैश्विक पोहोच आहे ती शिक्षणाची वैश्विक पोहोच वाढवणं, दर्जेदार व न्याय शिक्षण देणं, शिक्षणाचे व्यावसायिकीकरण करणं, शिक्षक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणं आणि समग्र शिक्षा अभियानान्वये शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी 2T हे उपाय सुचवलेले आहेत. 2T हे उपाय सुचवलेले आहेत आणि हे जे काही 2T उपाय आहेत त्यातला पहिला T म्हणजे टीचर आणि दुसरा T म्हणजे टेक्नॉलॉजी. आणि हा प्रश्न आपल्या विस्तार अधिकारी परीक्षेला आला होता. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत 2T म्हणजे काय, तर ते 2T म्हणजे एक म्हणजे शिक्षक आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञान, टीचर आणि टेक्नॉलॉजी. आणि तिथं होतं शिक्षक, त्यानंतर प्रशिक्षण, टेक्नॉलॉजी असे पर्याय त्या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि त्याचं योग्य उत्तर होतं शिक्षक आणि तंत्रज्ञान. शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षणाला महत्त्व देऊन त्याही योजनेचा या अभियानात समावेश करण्यात आलेला आहे. योजनेचे नियंत्रण केंद्र स्तरावर जे काही आपलं शिक्षण मंत्रालय आहे त्या अंतर्गत शालेय शिक्षण व साक्षरता विभाग या विभागाअंतर्गत या योजनेचं समन्वय केलं जातं. राज्य स्तरावर राज्य अंमलबजावणी सोसायटी या संस्थेमार्फत या ठिकाणी याचं जे काही नियंत्रण आहे ते केलं जातं. 2018-19 पासून शिक्षण योजनेचे जे काही आराखडे होते ते आराखडे एकत्र करण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण शिक्षण योजनेसाठी एकच आराखडा या ठिकाणी बनवण्यात येतोय. सध्या MPSP मार्फत तो बनवला जातो आपल्या महाराष्ट्रात. म्हणजे पूर्वी SSAचा वेगळा आराखडा राहायचा, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा वेगळा आराखडा राहायचा आणि शिक्षक प्रशिक्षण याचा वेगळा राहायचा. परंतु आता समग्र शिक्षा अभियान अंतर्गत एकच आराखडा या ठिकाणी बनवला जातो. या योजनेचे घटक काय आहेत, तर शिक्षणाची वैश्विक पोहोच निर्माण करण्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा आहेत म्हणजे शाळा खोल्या बांधणं असेल, वर्ग खोल्या उभारणं, शौचालय बांधणं या योजनेअंतर्गत केलं जातं. मुलींच्या शिक्षणासाठी व सामाजिक दृष्ट्या व्यावर्तित गटाच्या शिक्षणासाठी म्हणजे जे काही शिक्षणापासून वंचित घटक आहेत त्या वंचित घटकांच्या शिक्षणासाठी विशेष लक्ष पुरवलं जातं. समावेशक व दर्जेदार शिक्षण पुरवणं, शिक्षकांच्या मानधनासाठी आर्थिक सहाय्य करणं, डिजिटल शिक्षणाच्या वापरास प्रोत्साहन देणं, गणवेश पाठ्यपुस्तकं मोफत स्वरूपात पुरवणं,
शालेय पूर्व शिक्षण पुरविणे आणि व्यावसायिक शिक्षण पुरवणे असे या योजनेचे घटक आपल्याला दिसून येतील. मग समग्र शिक्षा अभियान उद्दिष्ट पूर्तीसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम. मग हे जे काही समग्र शिक्षा अभियान आहे या अभियानाअंतर्गत काही उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये लैंगिक समानता. मग ही लैंगिक समानता प्रस्थापित करण्याच्या हेतून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जे पूर्व फक्त प्राथमिक शिक्षणापुरतं मर्यादित होतं त्यामध्ये आता 6वी ते 12वी पर्यंतच्या बालिकांना शिक्षण देण्यासाठी त्याची दर्जावाढ करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाला प्रोत्साहन दिलं जातं. डिजिटल शिक्षणासाठी माध्यमिक स्तरावर ऑपरेशन डिजिटल बोर्ड तसंच शगुन पोर्टल आणि युडायस पोर्टल या प्रणालींचा वापर केला जात आहे. सर्वसमावेशक शिक्षण व शिक्षणाचा दर्जात वाढ करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय आविष्कार अभियान जे विज्ञान आणि गणित या विषयातील शिक्षणावर भर देतं या आविष्काराचा राष्ट्रीय आविष्कार अभियान सुरू करण्यात आलेला आहे. पढे भारत बडे भारत या अभियानांतर्गत प्राथमिक स्तरावर जी काही मूलभूत कौशल्य आहेत त्या मूलभूत कौशल्य वाचन श्रवण वाचन भाषण लेखन यामध्ये वृद्धी घडवून आणली जाण्याच्या दृष्टीने वेगवेगळे जे काही तंत्रज्ञान साहित्य आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जात आहे. त्यानंतर शिक्षकांच्या वेतनाकरता वित्तीय मदत सुद्धा या ठिकाणी दिली जात आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा जो काही हक्क कायदा आहे त्याच्या प्रभावी अंमलबजावणी करता या ठिकाणी समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गत काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रति गणवेशासाठी प्रति विद्यार्थी रुपये 600 इतका अनुदान दिलं जातं. त्या विद्यार्थ्यांना 2 गणवेश म्हणजे प्रति गणवेशासाठी प्रति विद्यार्थी प्रति गणवेशासाठीच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून ती प्रति विद्यार्थी 600 रुपये म्हणजे त्या ठिकाणी आपण 600 रुपयात त्या विद्यार्थ्यांना 2 गणवेश पुरवतो. आता आपल्या प्रश्नसंचामध्ये एक प्रश्न समाविष्ट केला होता की समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जी काही गणवेशाची तरतूद आहे ती कोणत्या घटकांसाठी आहे. तर या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी बाब आहे पहा. सर्व मुली त्यानंतर SC आणि ST मुलं आणि BPL घटकातली मुलं फक्त यांनाच समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश दिले जातात. आपल्याकडे महाराष्ट्र राज्यात सर्व विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातात परंतु उर्वरित जे विद्यार्थी आहेत म्हणजे जे OBC घटकातील असतील किंवा BPL व्यतिरिक्त जे मुलं आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गातले जे मुलं आहेत त्या सर्व मुलांना हे महाराष्ट्र शासन राज्य शासनाच्या निधीतून गणवेश देत असतं. समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत फक्त सर्व मुली SC ST मुलं आणि BPL घटकातील मुलं यांनाच गणवेश दिले जातात. इतर घटकाला जे काही गणवेश आहेत ते गणवेश हे राज्य शासनाच्या निधीतून दिले जातात. ही बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्यासाठी जे काही अनुदान आहे त्या अनुदानामध्ये सुद्धा 3500 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. दिव्यांग ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी प्रति महिना 200 रुपयात स्टायपेंड दिला जातो. त्याचबरोबर पूर्वशालेय शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षणात सुद्धा समग्र शिक्षा अभियानामुळे भर पडलेली दिसून येते. त्यामध्ये आपल्याला शालेय अभ्यासक्रमामध्ये क्रीडा अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलाय. त्याचबरोबर कौशल्य विकास या घटकावर सुद्धा भर देण्यात आलाय. शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर जे काही आपलं प्रशिक्षण होतं निष्ठा हे जे काही निष्ठा प्रशिक्षण होतं नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट हे निष्ठा प्रशिक्षणाची अंमलबजावणी ही समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत करण्यात आली होती. त्याचबरोबर ग्रंथालय विकसित करण्यासाठी शाळांना 5000 ते 20000 रुपयापर्यंत अनुदान दिले जात होतं.
अशा प्रकारे ही समग्र शिक्षा अभियान योजना होती. आता त्या समग्र शिक्षा अभियानाचंच पुढचं व्हर्जन, त्याला आपण 2.0 म्हणू, हे ऑगस्ट 2021 मध्ये सुरू करण्यात आलं. आणि त्यामध्ये जे बदल होते पहा, डीबीटी योजना, थेट लाभ हस्तांतरण, जे आपण गणवेश 1-2 वर्षापूर्वी थेट विद्यार्थ्याच्या खात्यावर ते पैसे वर्ग करत होतो. त्यानंतर निपुण भारत अभियान, माध्यमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी NCERT द्वारे निष्ठाचं स्वतंत्र एक प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र, त्याला काही ठिकाणी पारख म्हटलंय, काही ठिकाणी परख म्हटलंय, तर ह्या परखची स्थापना करण्यात आलेली आहे. 16 ते 19 वर्ष हा जो काही वयोगट आहे, या शाळाबाह्य मुलांना ओपन स्कूल, ज्यामध्ये NIOS आणि SIOS या नवीन शैक्षणिक धोरणानुसार ज्या काही मुक्त शिक्षण संस्था आहेत, त्या मुक्त शिक्षण संस्थांकडे आकर्षित करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. स्वसंरक्षण प्रशिक्षण, जे पूर्वी जिल्हा परिषद शाळेतील 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिलं जात होतं, विद्यार्थिनींना, ते आता इयत्ता 12वी पर्यंत त्याची वाढ करण्यात आली. डिजिटल प्रशिक्षणावर भर दिला गेला. त्याचबरोबर स्मार्ट क्लासरूम असेल, व्हर्च्युअल क्लासरूम असेल, DTH चॅनेलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी डिजिटल शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. दीक्षा ॲपवर शिक्षकांसाठी डिजिटल पोर्टल, जे ॲप, त्यानंतर वेब आणि ब्रॉडकास्ट या तीनही स्वरूपात हे दीक्षाचे कार्यक्रम प्रसारित होतात. आपण हे DTH चॅनेल आणि दीक्षा याचं जे काही आपल्या ऑनलाईन पोर्टलचा जो PDF आहे किंवा व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण ते सविस्तर दिलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाची ही योजना आहे आणि या योजनेवर निश्चित आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारले जाणारच. त्यामुळं प्रत्येकाने ही योजना या ठिकाणी लक्षपूर्वक करणं गरजेचं आहे. आजपासून म्हणजेच 25 ऑक्टोबर आजपासून नव्यानं केंद्रप्रमुख भरती परीक्षेचे जे काही फॉर्म आहेत, ते फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे. आपण जर अगोदरची संख्या पाहिली ती जवळजवळ 50,000च्या आसपास, आणि आता नवीन फॉर्म भरण्यासाठी परत 10 ते 20,000 फॉर्म या ठिकाणी वाढ होणार आहेत. तर आता जी काही स्पर्धा आहे ती आता अतिशय म्हणजे अटीतटीची म्हणू आपण त्याला, आणि सर्वच जिल्हा परिषदांमध्ये जागांची संख्या आणि उमेदवारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आपल्याला असल्याचं दिसून येतं. मग आपण जे काही आपल्या अभ्यासाची रणनीती आहे, ती रणनीती आखणं अत्यंत गरजेचं आहे. जे काही महत्त्वाचे घटक आहेत, त्या घटकावर आपण या अगोदर सुद्धा चर्चा केलेली आहे की त्या घटकावर आधारित प्रश्न हे निश्चित परीक्षेला विचारले जातात. आणि विस्तार अधिकारी परीक्षेमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की जे काही वेटिंगमधील उमेदवार होते, त्या सर्वच जिल्ह्यात 1-2 मार्काचा फरक फक्त दिसून येतो आपल्याला. तर आता केंद्रप्रमुख परीक्षेला सुद्धा अगदी त्याच स्वरूपाची अटीतटी ही स्पर्धा आहे. IBPS ही जी काही परीक्षा आहे किंवा परीक्षा पद्धती आहे IBPSची, ही अतिशय वेगळ्या स्वरूपाची परीक्षा असते. बरेच आपले शिक्षक बांधव जे काही प्रश्न पाहतात, ते TCSची जी परीक्षा आहे, ती TCSची परीक्षा IBPS पेक्षा थोडी सोपी असते. IBPSचा जो काही प्रश्न विचारण्याचा दर्जा असतो, तो अतिशय खोलवर स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. समग्र शिक्षा अभियान अंतर्गतच 2Tचा हा जो काही प्रश्न होता, हा थोडा खोलवर स्वरूपाचा प्रश्न होता. तर या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचं आहे की आपण जो काही पेपर 2च्या संदर्भात हा ऑनलाईन कोर्स तयार केलेला आहे, या कोर्सच्या माध्यमातून पेपर 2च्या बाबतीत जेवढे काही घटक आहेत, शालेय विषय ज्ञान वगळून, या सर्व घटकांची माहिती PDF आपल्याला 10 नोव्हेंबरपर्यंत आपण उपलब्ध करून देणार आहोत. आपण दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी हा PDF स्वरूपाचा कोर्स लॉन्च केलेला आहे. तर या कोर्समध्ये साधारणतः आता आपण 70% पर्यंत मटेरियल त्या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर राहिलेले जे 30% मटेरियल आहे, ते आपण
10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर आपण जे काही DI चे प्रश्न आहेत ते DI चे सुद्धा 150+ प्रश्न आपण त्या आपल्या PDF जो काही कोर्स आहे त्या PDF कोर्समध्ये टाकणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला जे काही पेपर 2चं नियोजन आहे ते कशा स्वरूपाचं करायचं यासाठी आपण आपला केंद्रप्रमुख भरती परीक्षा पेपर 2चा एक प्रश्नसंच विकसित केलेला आहे। त्या प्रश्नसंचाच्या आता सध्या फक्त 50च प्रती प्रिंटेड स्वरूपात शिल्लक आहेत। तर त्यांना जो हवा आहे त्यांनी 73 87 80 44 82 या क्रमांकावर हाय असा मेसेज टाका। तुम्हाला तो प्रिंटेड संच पोस्टाने घरपोच 225 रुपयात या ठिकाणी पोहोच केला जाईल आणि ज्यांना आपला हा पेपर 2चा PDF स्वरूपाचा कोर्स घ्यायचा आहे त्यांनी खाली दिलेलं जे काही ॲप्लिकेशनची लिंक आहे त्या ॲप्लिकेशन लिंकवर जाऊन हा आपला कोर्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। अतिशय माफक दरात आपण पेपर 2च्या 90 गुणांची तयारी परिपूर्ण पद्धतीने जे काही वेगवेगळे बदल झालेले आहेत त्या सर्व बदलाचा समावेश केलेल्या PDF आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतील। व्ह्यू मोडमध्ये सध्या त्या उपलब्ध आहेत। तरी सर्वांनी खाली दिलेल्या ॲप्लिकेशन लिंकवर जाऊन तो कोर्स अवश्य पहा आणि आपल्या जे काही नोट्स आहेत त्या नोट्सचा तुम्हाला निश्चित या ठिकाणी फायदा होणार आहे। तरी आपल्या या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त शिक्षक बंधू भगिनींपर्यंत आपल्या चॅनेलची आपल्या ॲपची लिंक शेअर करा। धन्यवाद।